नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीचा मराठी मीडियम माध्यमाचा इतिहासाचा पहिला धडा म्हणजे इतिहासाची साधने हा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, सुरुवात करूया। आतापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला। यावर्षी आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे। आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत। बरोबर आहे, साहजिकच आहे। आधुनिक काळातली जी काही इतिहास लेखनाची किंवा इतिहासाची अभ्यासाची जी साधने आहेत ती ही प्राचीन काळांपेक्षा ही नक्कीच वेगळी आहेत। त्याच्यामध्ये बघा, लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो। बघा, कोणती कोणती साधने जर आपल्याला विचारलं काय म्हणता येणार? लिखित साधने, नंतर भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो। आधुनिक काळात आपणास प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते। बघा, आधुनिक इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला कोणत्या गोष्टींची दखल घ्यायची आहे? तर आपल्याला प्रादेशिक झालं, राज्यस्तरीय झालं, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील जे काही साधनं आहेत त्या सर्व साधनांची आपल्याला दखल घ्यायची असते। या साधनांच्या मदतीने आपण इतिहासाचे लेखन करता येते। आता त्याच्यात सगळ्यात पहिला त्यांनी मुद्दा दिलेला आहे लिखित साधने। बघा, लिखित साधनं जे आहे ॲक्च्युली हे आपण दरवर्षी म्हणजे जवळजवळ 6वीलाही तुम्हाला हे होतं अभ्यासाला, 7वीलाही होतं तुम्हाला अभ्यासाला। बघा, त्याप्रमाणे बघा, लिखित साधनं जर म्हटलं आपण तर त्याच्यात काय येतं? खालील साधनांचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो। मग कोणती साधने लिखित साधनांमध्ये? बघा, वृत्तपत्र एक झालं, नंतर नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, नंतर सरकारी गॅजेट, नंतर टपाल तिकीट, नंतर कोश वाङ्मय यासारख्या सगळ्या साधनांचा लिखित साधनांमध्ये आपण समावेश करतो। बघा, तत्पूर्वी आपण बघू, तुम्हाला माहिती आहे का, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार म्हणतात। बघा, इथे अभिलेखागारातील कागदपत्र आपण जे म्हटलो त्याच्याबद्दल बघा, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात। भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। भारताचा अभिलेखागार कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी भारताचा अभिलेखागार आहे। पुढचं बघूया, हे आशिया खंडातील सर्वात मोठे लेखागार आहे। बघा, आता लिखित साधनामधलं सुरुवात करूया। आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, आपण वृत्तपत्रांना, न्यूज यांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ असं संबोधतो, हे लक्षात ठेवायचं आहे। तशी ती माहिती देणारी प्रमुख साधने आहेत। 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला 1961 ते 2000 सुरुवातीला छापील माध्यमांना, विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असेच दिसते। भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा म्हणजे आंतरजाल, आपण इंटरनेटच म्हणतो त्याला, सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यावर छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला। बघा, म्हणजे आपल्याला पूर्वी वृत्तपत्रच होते म्हणजे न्यूजपेपरच होते, पण ज्यावेळेसपासून इंटरनेटचा वापर सुरू झालेला आहे जास्त प्रमाणात, त्यावेळेसपासून छापील माध्यमांना पर्याय म्हणजे ह्या माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला आहे। हा इंटरनेटचा पर्याय उपलब्ध झालेला आहे आपल्याला तेव्हापासून। अर्थात असे झाले तरी छापील प्रसार माध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे, पण तरी सुद्धा बरेचसे लोक आहे की ते न्यूजपेपर आजही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाचतात। नंतर बघा, लिखित साधनातला दुसरा प्रकार आहे वृत्तपत्रे। बघा, वृत्तपत्रांकडे बघूया। वृत्तपत्रांमधून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात। मग बघा, वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळत असतात, म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला न्यूजपेपरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या असतात, जसं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, नंतर राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी यांचा समावेश होतो। मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रांमध्ये येतात। राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केल्या आहेत। त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्या असतात।
छापील माध्यमात चळवळीची मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिके, मासिके, वार्षिके महत्त्वाची असतात. काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात. बघा, आपल्याही न्यूजपेपरला वेगवेगळ्या पुरवण्या असतात. म्हणजे समजा तुमच्याकडे एखादा न्यूजपेपर येत असेल तर त्या न्यूजपेपरसोबत तुम्हाला त्या ठिकाणी त्या शहराची एक छोटीशी पुरवणी येते. त्या पुरवणीमध्ये त्या शहराबद्दल थोडक्यात माहिती लगेच दिलेली असते. त्यातून आपणास वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते. मग या ज्या पुरवण्या असतात, या पुरवण्यांमध्ये त्यांनी वर्षभरात काय काय घटना घडल्या होत्या, महत्त्वाच्या काय घटना घडल्या होत्या, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली असते. नंतर हे बघा, लिखित साधनामध्ये प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, आपण PTI हा शब्द बऱ्याच वेळेस ऐकलेला सुद्धा असेल, तर त्याचं लॉंग फॉर्म आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. आता PTIने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. 1990च्या दशकात PTIने प्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे. नंतर पुढचं बघूया. बघा, तुम्हाला माहित आहे का, बघू हे पहिल्यांदा. छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती विश्वसनीय असते. उदाहरणार्थ, माहिती व प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. सदर ग्रंथ संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभागाअंतर्गत तयार केला आहे. या ग्रंथात भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसार माध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना, न्याय व विधी, युवा व क्रीडा विभाग, म्हणजे सर्व विभागांची नावं सांगतोय तुम्हाला मी, इत्यादी क्षेत्रांमधील घटनांचा आढावा, सर्वसाधारण उपयुक्त माहिती यांचा समावेश आहे. अशा माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिणे शक्य होते. वेबसाईट बघा तुम्हाला दिलेली www.publicationsdivision.nic.in या वेबसाईटवर तुम्हाला ही सर्व माहिती मिळू शकेल. म्हणजे तुम्हाला या सर्व जे उपयुक्त असणारे आपले जे विभाग होते या सर्वांची माहिती तुम्हाला इथे मिळू शकेल. बघा पुढचं, टपाल तिकिटे. बघा, टपाल तिकिटे हा सुद्धा एक लिखित साधनामधला एक भाग मोडतो. बघा, टपाल तिकिटे स्वतः काहीही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो. कसं बघा, भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आज तागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. बरोबर आहे, टपाल तिकिटांमध्ये नेहमी बदल घडत असतो आणि आपण म्हणतोच बदल ही काळाची गरज आहे. तर टपाल तिकिटांमध्ये नेहमी त्या पद्धतीने बदल होत आलेला आहे. तिकिटाच्या आकारातील वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात. टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती निमित्त तिकीट काढते. हे इतिहासाचा मौल्यवान ठेवा आहे. म्हणजे त्या हिशोबाने, म्हणजे ज्या घटना घडत गेलेल्या आहे, राजकीय असतील, नेत्यांवर असेल, फुलांवर असेल, पक्ष्यांवर असेल, प्राण्यांवर असतील, रौप्य महोत्सव असेल, आपलं अमृत महोत्सव असेल, शतक असेल, द्विशतक असेल, या सगळ्या गोष्टींवर आधारित जे टपाल खातं आहे ते आपलं तिकीट काढत राहतं. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया आपण. 1977 मध्ये भारत सरकारने जाल कपूर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. जाल कपूर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते.
मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कपूर यांनी इंडियाज स्टॅम्प जर्नलचे संपादन केले. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्रह ब्युरोचे ते संस्थापक म्हणजे फर्स्ट फिलॅटेलिक ब्युरो होत. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलॅटेलिक सोसायटीची स्थापना केली. या विषयावर पुढे त्यांनी पुस्तक लिहिली. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्रहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कपूर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन आहे. म्हणजे बघा, ज्यांनी संग्रह टपाल तिकिटाचा केला म्हणजे त्यांच्यावरच, जाल कपूर यांच्यावरच एक टपाल तिकीट भारत टपाल विभागाने काढलं होतं. बघा, आता नंतर लिखित साधनानंतर आपला पुढचा भाग आहे भौतिक साधने. भौतिक साधने हा सुद्धा इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. बघा, नाणी, नंतर प्रार्थनास्थळ. भौतिक साधनांमध्ये काय येतं? नाणी येतं, प्रार्थनास्थळ येतं, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, आधुनिक स्थापत्य, पेहराव, वस्तू संग्रहालय आणि अलंकार हे भौतिक साधनामधले महत्त्वाचे घटक आहे. बघूया त्याच्यात नाणी. पहिला हा मुद्दा त्यांनी दिलाय, नाणी. बरंच तुम्ही ऐकलं असेल की नाण्यांचा लोक संग्रह करता. नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. बघा, नाण्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात इतिहास समजतो. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 1900 हे समोर तुम्हाला नाणी दिसत आहे, 1 रुपयाचं नाणं. हे जुनं नाणं आहे. आता नवीन आपण जे चलनात वापरतो ते वेगळं आहे, पण हे जुनं नाणं तुम्हाला आजही बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटू शकतं. 1950 पासून ते आज तागायत नाणी, त्यात वापरलेले धातू, त्यांचे आकार, त्यावरील विषय वैविध्य यावरून आपणास समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात. उदाहरणार्थ, लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी नाणी, शेती व शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी नाणी. नंतर इथं संग्रहालय. आता बघा, संग्रहालयामध्ये काय काय नमूद केलेले त्यांनी. संग्रहालयामध्ये बघा, भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या राज्यांची वैशिष्ट्य सांगणारी वस्तू संग्रहालय आहेत. त्यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते. उदाहरणार्थ, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय सरकारी संग्रहालयांखेरीज काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालये उभारतात. ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदाहरणार्थ, नाणी, नोटा, विविध आकारातील दिवे, अडकित्ते, क्रिकेटचे साहित्य, म्हणजे या प्रकारचे सुद्धा संग्रहालय असतात. जसं नाण्यांचं असतं, नोटांचं असतं, असं संग्रहालय वेगवेगळ्या प्रकारचे संग्रहालय असू शकतात. नंतर इथं मौखिक साधने. बघा, मौखिक साधने म्हणजे तोंडी, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला सांगण्यात येणारी. जनरली हा प्रकार त्यात मोठ्या प्रमाणात घडत होता. या साधनांमध्ये लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश होतो. बघा, तुम्ही ऐकलं असेल, अंगाई गीत एखादी आई आपल्या बाळाला म्हणत राहते, आणि बऱ्याच वेळेस अशा साधनांमध्ये मग लोकगीतं येतात, म्हणी येतात, ओव्या येतात, लोककथासुद्धा येतात. उदाहरणार्थ, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते. नंतर येतं दृकश्राव्य साधने. आता बघा, दृकश्राव्य साधने. बघा, आपल्याला हा शब्द जरा ऐकायला वेगळा वाटतोय. मराठीमध्ये दृकश्राव्य साधने म्हणतात. याच्यावरून तुम्हाला नक्कीच कळेल. दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल म्हणजे इंटरनेट इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने म्हणतात. म्हणजे तुम्ही एक असं म्हणू शकता की टेलिव्हिजन, TV, इंटरनेट यांना आपण दृकश्राव्य साधनं म्हणतो. विविध देशी व परदेशी वाहिन्या, उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी चॅनल यासारखे चॅनल जे आहेत त्यांना दृकश्राव्य साधनांमध्ये ते मोडतात. आता बघा, करून पहा. यात काय सांगितलं त्यांनी आपण बघूया. एखाद्या घटनाचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते आणि कवी एखाद्या घटनेकडे कसे बघतो याचे एक उदाहरण कविवर्य कुसुमाग्रज यांच्या आवाहन या भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या कवितेत आहे. बघा, त्यांची कविता काय होती. बर्फाचे तट पेटूनी उठले सदन, शिवाचे कोसळते रक्त, आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते, असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्यमळे, अशा घडीला कोण करंटा
तटस्थेने दूर खळे, कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे, साममंत्र तो सरे रणाची नौबत आता धडधडे धडधडते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. अशा प्रकारच्या साहित्यात अनेक घटनांवर आधारित लिहिलेल्या साहित्याचा शोध घ्या. म्हणजे तुम्ही हे साहित्य शोधा, जमत असेल तर, नाहीतर आपल्या इतिहासाकडे आपण लक्ष देऊया. ठीक आहे, काय हरकत नाही. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, FTII. तुम्ही चित्रपट बघताना किंवा बऱ्याचशा गोष्टी टेलिव्हिजनवर सिरियल बघताना तुम्ही हे नाव नक्कीच पाहिलं असेल, FTII. बघा, भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. राजकारण, समाजकारण, कला आणि क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपत्र इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट, डॉक्युमेंटरीज त्यांना आपण म्हणतो, अनुबोधपट म्हणजे त्याच्यातनं आपल्याला काहीतरी माहिती मिळते, या विभागाने तयार केले आहेत. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपत्र व अनुबोधपट उपयोगी आहेत. बघा, FTII यांचे हे बोधचिन्ह आहे. या प्रकारचा त्यांचा लोगो, बोधचिन्ह म्हणजे लोगो. तुम्हाला माझ्या मते बोधचिन्ह पण तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकलं असेल. बोधचिन्ह म्हणजे लोगो. आता बघा, देशभक्ती, हे करून बघा. देशभक्ती या विषयाशी संबंधित कोणकोणते चित्रपट तुम्हाला ठाऊक आहेत? तुम्हाला आवडलेल्या एका चित्रपटाचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. ठीक आहे, देशभक्तीपर आधारित जर तुम्हाला एखादा चित्रपटाचं नाव माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच मला ते सांगा की काय आहे तो चित्रपट. बघा, त्याच्यात पुढचा पाठ बघूया. आत्तापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधने बघितली. 21व्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहेत की ही साधने सुद्धा अपुरी पडतील. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत. उदाहरणार्थ, घरगुती टेलिफोन ते मोबाईल. या प्रवासात पेजर नावाचा साधन संपर्कासाठी आले होते. बघा, पेजर नावाचं एक साधन होतं. तुम्ही इंटरनेटवर जर सर्च केलं तर पूर्वीच्या काळात पेजर म्हणून एक होते की त्याच्यावर फक्त मेसेज डिस्प्ले व्हायचा आणि खूप एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट असं वापरलं जायचं. ते एक स्टाईल आयकॉन होतं, जसं आज लोक आयफोन वापरत आहे, स्टाईल आयकॉन म्हणून वापरता, तर तसंच त्या काळात पेजर वापरलं जायचं. ते जेवढ्या वेगात आले तेवढ्याच वेगात ते संपुष्टात आले. आंतरजालावर म्हणजे इंटरनेटचा उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचाही उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो. परंतु माहितीची सत्यता, यथार्थता तपासून घ्यावी लागते. बघा, इंटरनेटवर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात माहिती इतिहासाबद्दल भेटते, पण ती सत्य आहे का, त्याची यथार्थता तपासून घ्यावी ही आपल्याला स्वतःला लागते. इतिहासाचा सर्वच साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज साध्य झाले आहे. तसेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्यांची उपलब्धता होणे शक्य झाले आहे. इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनाचेही प्रयत्न सर्व स्तरांवर होताना दिसतात. ते आपणही करूयात. बघा, हा पहिला धडा होता, याचा आपण एक्सप्लेनेशन इथे पाहिलेला आहे. या धड्याचे जे प्रश्न उत्तर आहे ते प्रश्न उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.